मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रात्री 8 वाजता बोलावली भाजप मंत्र्यांची महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत करणार मार्गदर्शन। शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या युती संदर्भात कुणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। सूत्रांची माहिती। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांशी। मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची आशिष शेलारांची मागणी। तर नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा, विरोधकांची टीका। मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ। हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे। मुंबईत मराठी द्वेष्ट्यांची फौज मैदानात। मराठी बोलणार नाही, मुंबई बाहेर काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता निरहुआ आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्ला यांचं राज ठाकरेंना आव्हान। जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता बच्चू कडू आक्रमक। 7 दिवसांमध्ये 138 किलोमीटरची काढणार पदयात्रा। अनेक गावांमध्ये होणार सभा।